श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पौर्णिमेसंबंधी आहे, कारण आज आहे माघ पौर्णिमा। आता माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केल्या किंवा दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला जर माता लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी काही विशेष सेवा केल्या तर त्याचा सकारात्मक अनुभव आपल्याला प्राप्त होत असतो। कारण पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी तिथी आहे, त्यामुळे पौर्णिमेची जी काही तिथी आहे ती आपण उत्साहातच साजरी करायची आहे। आता ह्या तिथीला सेवा वगैरे केल्या जातात, उपाय देखील केले जातात। ते कशा पद्धतीने आहे, सेवा कुठल्या कराव्या याविषयीचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलला भेट देऊन अवश्य ते व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा। आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक छोटासा परंतु अतिशय प्रभावी असाच उपाय जाणून घेणार आहोत, जो उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर पडणार आहे, दरिद्रता बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी कायमस्वरूपी नांदणार आहे। आता प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या घरातलं वातावरण हे नेहमीच सकारात्मक असावं, पण बघा आता आपल्या घरामध्ये जशी सकारात्मकता असते तशीच नकारात्मकता देखील असते आणि ही नकारात्मकता आपल्यामुळेच येते। कधी कधी आपल्याच चुकांमुळे ही नकारात्मकता निर्माण होत असते। म्हणून ही नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्याला पौर्णिमेला अमावस्येला काही उपाय करायचे असतात। आता हे जे उपाय आहे ते फक्त एकदा करून सोडून द्यायचं का, तर नाही। जसं आपण सेवा दररोज करतो आणि तेव्हाच आपल्याला फळ मिळतं, तसंच जे काही उपाय आहे ते नकारात्मकता घालवण्यासाठी वारंवार करायला हवे, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसून येतो। तर हा जो उपाय करायचा आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी पौर्णिमा कधी लागलेली आहे आणि कधी संपणार आहे हे देखील आपण जाणून घेऊया। तर बघा, माघ पौर्णिमा पंचांगानुसार काल म्हणजेच 11 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:55 सुरू झालेली आहे आणि ती आज म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होणार आहे। तर बघा, ह्या ज्या काळामध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करणार आहोत त्या अतिशय फलदायी असतात। आता एक प्रश्न असा असतो की सत्यनारायणाची पूजा कधी करावी। जर तुमच्याकडे दिंडोरी प्रणित केंद्रातलं कॅलेंडर असेल तर ते विचारण्याची तुम्हाला कधीच कुणाला गरज पडणार नाही, कारण कॅलेंडरमध्ये सत्यनारायण कधी करावा हे दिलेलं असतं। पण तुमच्याकडे कॅलेंडर नसेल, तुमच्या माहितीसाठी सांगते, सत्यनारायणची जी पूजा विधी आहे ती आजच करायची आहे। जरी काल पौर्णिमा सुरू झालेली असली तरीही उदय तिथीनुसार आजच आपण सत्यनारायण करायचं आहे। पण क्वचित काहींनी कालच सत्यनारायण केला असेल तर फार टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही सत्यनारायण केलेलं आहे तर हरकत नाही, पण पुढच्या वेळेसपासून तुम्ही लक्षात ठेवा। आता सत्यनारायण केल्याने आपल्या घरातील जी काही आर्थिक अडचण आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। आपण कष्ट करतो, व्यवसाय असेल, नोकरी असेल, जे काही करतो ते प्रामाणिकपणे करतो, पण कधी कधी त्याला यश प्राप्त होत नाही आणि ते यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं आणि तो प्राप्त होण्यासाठी काही सेवा करणं गरजेचं असतं। त्यातली प्रामुख्याने जी सेवा केली जाते ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा। या व्यतिरिक्त श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र याचं जर दररोज आपण पठण केलं तर निश्चितच आपल्या आर्थिक समस्या सुटू लागतात। तर असो, आता आपल्याला उपाय काय करायचा आहे हे देखील आपण जाणून घेऊया। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा, तो सोलायचा नाही, अगदी जसा आणलेला आहे तशाच पद्धतीचा तो नारळ घ्यायचा। तो जो नारळ आहे तो देवघरासमोर ठेवायचा, त्यावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा। आता तुम्हाला जसा जमणार आहे तशा पद्धतीचा त्रिशूळ काढा, अगदीच रेखीवच आला पाहिजे असं काही नाही, आपल्याला ओळखता यायला हवा की हा त्रिशूळ आहे, अशा पद्धतीने तो त्रिशूळ काढायचा आहे। त्रिशूळ कसा काढावा हे जर माहित नसेल तर गुगलवर तुम्ही इमेज सर्च करू शकतात आणि तशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात। आता हे काढल्यानंतर त्रिशूळाचे जे वरचे 3 टोकं आहे ते देवाकडे करायचे आणि जो खालचा जो भाग आहे तो आपल्याकडे करायचा। अशा पद्धतीने नारळ देवघरात ठेवायचा, मनोभावे प्रार्थना करायची। घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर हा नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा, संपूर्ण घरभर फिरवायचा। घरामध्ये फिरवताना देखील ती जी 3 टोकं आहे ती पुढच्या भागात आली पाहिजे आणि जो खालचा दांड्याचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे। अशा पद्धतीने नारळ हातात घ्यायचा, घरभर फिरवायचा, नंतर मुख्य दरवाजावर जायचं। मुख्य दरवाजावर गेल्यानंतर उभं राहताना आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या वरच्या टोकापासून खालच्या उंबरठ्यापासून पूर्ण कव्हर करता येईल अशा पद्धतीने ओवाळायचं। हे 7 वेळेस ओवाळायचं। असं करत असताना मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा, ज्या कोणत्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण करायचं आणि आपल्या घरातील नकारात्मकता जाण्यासाठी प्रार्थना करायची। अशा पद्धतीने हा नारळ उतरवायचा आहे आणि त्यानंतर
हा जो नारळ आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे किंवा एखादं मोठं झाड तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तर तिथे तुम्ही ठेवून दिलं तरीही चालेल। पण अशा पद्धतीने नारळाचा हा उतारा जो आहे तो तुम्ही करून बघा, त्याचे चमत्कारिक असे बदल तुम्हाला पाहायला मिळतील। आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर तुमच्याकडे जर नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून हा उपाय बघायला मिळेल। तो कशा पद्धतीने करायचा हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे। आता हाच उपाय तुम्ही अजून कशासाठी करू शकतात तर बघा, समजा तुमचं वाहन आहे आणि त्याला सातत्याने अपघात होत असतात, छोटे मोठे अपघात होत असतात आणि तुम्हाला सतत प्रवास करण्याची भीती वाटते किंवा गाडीवर बसण्याची देखील भीती वाटत असेल तर तुमच्या वाहनासाठी देखील तुम्ही अशाच पद्धतीचा उपाय करू शकतात। या व्यतिरिक्त घरामध्ये सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत आहे किंवा करती व्यक्ती आहे आणि तिला अचानकच निगेटिव्हिटी जाणवू लागली आहे किंवा ती सतत आजारी पडू लागली आहे, असं जर काही तुम्हाला जाणवत असेल तर निश्चितपणे तुम्ही त्या व्यक्तीसाठी देखील अशाच पद्धतीचा नारळाचा उतारा करू शकतात। बघा, कमीत कमी हे जे उपाय आहे ते आपल्याला कंटिन्यू 6 पौर्णिमा 6 अमावस्या करायचे असतात। एखादी अमावस्या पौर्णिमा स्किप झाली तर हरकत नाही, परंतु कमीत कमी 6 पौर्णिमा अमावस्या आपल्याला हे उपाय करायचेच असतात। त्यामुळे जेव्हा आपण सातत्याने असे उपाय करतो तेव्हा आपल्याला त्याचे सकारात्मक बदल देखील दिसून येत असतात। आता हे उपाय करताना आपल्याला कुठलेही नियम वगैरे पाळण्याची गरज नाही। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जी व्यक्ती हे उपाय करणार आहे त्या व्यक्तीचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास असायला हवा आणि विश्वासाने जर एखादी गोष्ट केली तरच त्यामध्ये आपल्याला फळ प्राप्त होत असतं। त्यासोबतच महिलेला मासिक धर्म असेल तर त्या महिलेने हे उपाय करू नये, सुतक असेल तरीही करू नये। या व्यतिरिक्त मुलाबाळांच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हे उपाय करू शकतात। मुलगा असो मुलगी असो त्यांच्यावरून जरी अशा प्रकारचा नारळाचा उतारा केला तरीही त्याचा तुम्हाला अनुभव येणार आहे। मुलांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यास मदत मिळणार आहे। पण जर तुमच्या मुलीसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल आणि त्या मुलीला जर मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही। जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करताना मौन व्रत धरायचा आहे। अगदी देवघरात नारळ ठेवण्यापासून ते मुख्य दरवाजावरून उतरवेपर्यंत, बाहेर ते नारळ टाकून येईपर्यंत मौन व्रत धरायचं आहे। कुणाशीही काहीही न बोलता मनामध्ये सातत्याने देवाचं नामस्मरण करायचं आहे। मनामध्ये सकारात्मक भाव ठेवायचा आहे की या उपायाने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जात आहे आणि घरातलं वातावरण सौभाग्याचं मांगल्याचं होत आहे, असा शुद्ध भाव ठेवायचा आहे। आता ते नारळ तुम्ही बाहेर टाकून आल्यानंतर काय करायचं तर सगळ्यात अगोदर आपल्या बाथरूममध्ये जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, चूळ भरायचे आणि नंतर पुढच्या कामाला लागायचं। तुमचं अंगण असेल तर अगोदरच एक बादली भरून पाणी बाहेर ठेवून द्या, नाहीतर कोणाला तरी सांगा, आल्यानंतर बाहेरच हातपाय धुवा आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करा। पण अगदीच प्रत्येकाकडे अंगण असतंच असं नाही। अगदीच तुम्हाला घरात शिरल्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्ही डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवायचे आहे, एवढा मात्र नियम आवर्जून पाळा। स्वामी भक्त हो, हा नारळाचा उतारा तुम्ही निश्चितपणे कराल अशी मी आशा करते। दुसरा जो उपाय आहे तो दही भाताचा असणार आहे। त्याचा उल्लेख मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेला होता, पण ज्यांनी कोणी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते, कारण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दही भात घ्यायचा आहे। दही भात घेतल्यानंतर जिथे आपला वास्तुपुरुष ठेवलेला आहे त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे। तुमच्या घरात वास्तुपुरुष नसेल तर हाच दही भात तुम्ही मुख्य दरवाजावरून उतरवून टाकू शकतात किंवा तुमच्या गच्चीवर तुमच्या गॅलरीमध्ये ठेवू शकतात। पक्षी येऊन ते खाऊन जातील, याने तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, हे दोनही उपाय तुम्हाला सांगितलेले आहे। तुम्हाला जो सोपा वाटणार आहे तो तुम्ही करू शकतात। दोनही उपाय करायचे असतील तर ते देखील करू शकतात। याविषयी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल। माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।